जर त्यावेळेला आधी असा असला असता तर आय एम शुअर आज देवयानीच्या जागेवर आम्ही त्याची वाईफ झालो असतो. At that time आधी लग्न करायचंच नाही म्हणत होता. But something is special in देवयानी. देवयानीमध्ये काहीतरी खास नक्कीच आहे. म्हणून तर तिने आधीला एवढं बदलून टाकलंय. उद्या अमोलला कोर्टात जामीन मिळेल आणि तो पुन्हा आपल्या सोबत असेल. आणि असं नाही झालं तर सगळं संपलं. नाही नाही, असं काहीही होणार नाहीये. तू उगाच नको ते विचार का करतेस? आता कुठे अमोलच्या करिअरला सुरुवात झाली होती. मग आता त्याच्यावर गुन्हेगार म्हणून शिक्का बसणार. जेवढा आम्ही विचार करतोय, जेवढी आमची कॅल्क्युलेशन्स आहेत, त्यात देवयानीवर या सगळ्याचा परिणाम होईल एवढं निश्चित नव्हे. तसंच झालं पाहिजे, तरच आमच्या सुटकेचा मार्ग सोपा होईल. नताशा यांनाच जीवे मारणार होते म्हणून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, स्वसंरक्षणासाठी त्यांनी तिचा खून केला असं म्हणाले हे आम्हाला. यांची फक्त इतकीच चूक झाली की त्यांनी लगेच पोलिसांना नाही कळवलं. एनिथिंग सिरियस वहिनी? नो, नॉट रिअली. तुम्हाला काही हवंय का? हो, ऍक्च्युली आमच्या रूम मध्ये पाणी नाहीये. सांगते पाठवायला. नाही, इट्स ओके. आमच्यासाठी जरा साक्षीशी बोलशील? तिला रिक्वेस्ट करशील? अगं, तो स्टॅम्प पेपर साक्षीच्या हाती लागलाय. तिला प्लीज रिक्वेस्ट कर ना ग देऊ की तो स्टॅम्प पेपर कोर्टापर्यंत पोहोचू देऊ नकोस म्हणून. असं जर झालं ना देऊ तर यांच्यावरचा संशय दृढ होणार नाही. पोलीस यांच्यापर्यंत सहजासहजी पोहोचू नाही शकणार. देऊ प्लीज सांग ना ग साक्षीला की तो स्टॅम्प पेपर नको कोर्टापर्यंत पोहोचवस. तू सिनियरशी बोल तरी एकदा. काकू, खरंच माझ्या हातात काही नाहीये. तसंच असतं तर अमोलला लॉकअप मध्ये ठेवायची वेळच आली नसती. माझा नाईलाज आहे. साक्षी, काही कर आणि माझ्या अमोलला वाचव. त्याला यातून बाहेर काढ. अगं, त्या कोर्ट कचेऱ्यामध्ये हर आयुष्य निघून जाईल ग त्याचं. तू तुझ्या सिनियरशी बोल ना, काही कर, पण प्लीज माझ्या अमोलला यातनं बाहेर काढ. सांग माझ्या अमोलला बाहेर काढ. सांग. हॅलो हॅलो आंटी, मी केतकी. बोल केतकी. आंटी, अमोल कुठे आहे? त्याचा फोन लागत नाहीये. कधीपासून ट्राय करते मी. आणि काय झालं? स्विच ऑफ काय त्याचा फोन? अगं, अमोल घरी नाहीये. वाटलंच होतं मला. आणि फोन घरी विसरून गेलाय ना? नाही केतकी, अगं अमोल जेलमध्ये आहे. काय? जेलमध्ये? हो, आम्ही श्रावणीच्या अवॉर्ड फंक्शनला गेलो होतो तेव्हा अमोलची एका माणसाशी हातापायी झाली आणि त्यात तो माणूस गंभीर जखमी झाला. म्हणून पोलिसांनी त्याला लॉकअप मध्ये टाकले. अजूनही मोठे मोठे लोक केसेस घेऊन येत आहेत. मला त्यांना वेळ देता येत नाहीये. डॅड, तुम्हाला माहितीये की अमोल माझा किती जवळचा मित्र आहे. ही सो इम्पॉर्टंट टू मी. डॅड, प्लीज माझ्यासाठी तरी नाही म्हणू नका. हे बघ केतकी, अमोलच्या बाबतीत तू इतकी इमोशनल होऊ नकोस. त्याने काहीही साध्य होणार नाही. आणि समजा तुझ्या सांगण्यावरून मी त्याची केस स्वीकारली तरी सुद्धा त्याचे पेरेंट्स, त्याचे आई वडील माझी फीस देऊ शकतील?